संघर्ष प्रतिष्ठान इनाम धामणी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शालेय वह्या वाटप, वक्तृत्व स्पर्धा आणि आदर्श पत्रकार पुरस्कार संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले। या कार्यक्रमात जय महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी पत्रकार दीपक चव्हाण, सी न्यूजचे पत्रकार दीपक कांबळे, टीव्ही 9चे प्रतिनिधी शंकर देवकुळे, अमन एक्सप्रेसच्या संपादिका तस्लीम कागवाडकर, जनप्रवास लाईव्हचे प्रथमेश गोंधळे यांना आदर्श मीडिया रिपोर्टर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सांगली जिल्हा सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पृथ्वीराज बाबा पाटील, हिंदू एकता आंदोलनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नितीनराजे शिंदे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीनदादा चौगुले, सांगली शहर पोलीस स्टेशनचे API सागर घोडे, रुद्रायणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश खिलारे, गणेश हडपद, सन्मुख हडपद, संतोष बन्ने, तन्मय आगळगावे, आकाश घोटाळे, विनोद हडपद, रोहित मोरे, पार्श चौगुले, अनिकेत दबडे, ओंकार भोरे, कृष्णा माळी, विनायक मलमे, अनिरुद्ध कुंभार, तनिष्क पाटील, प्रज्ञान पाटील, शुभम बोबडे, तुषार पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, संकेत आलासे, सुमंत आलासे, सुभाष पाटील, सुरेश पाटील इत्यादी उपस्थित होते।